दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अमरावती मार्गावरील सातनवरी येथे मैत्रेय शैक्षणिक संस्थेद्वारे संचालित नागार्जुन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट येथे 24 फेब्रुवारी रोजी अभियांत्रिकी व्यवस्थापन विज्ञान वाणिज्य MC आणि ITI अभ्यासक्रमाच्या पदवीधर पदव्युत्तर उमेदवार आणि ITI अभ्यासक्रमाच्या पदवीधरांसाठी भव्य व्यवस्थापन पदविका आणि पदवीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। आयोजन का उद्देश्य ऐसा है कि ये हमारा जो महाविद्यालय ये 2009 में स्थापित हुआ। अभी 14 साल की हमारी जर्नी हो गई है इसमें। तो कई सालों तक हम हमारे बच्चों के लिए ही प्लेसमेंट किया करते थे, लेकिन हमें ऐसा लगा कि हमारे बच्चों के लिए ही नहीं तो विदर्भ के हर कोने में जो ऐसे पढ़े लिखे छात्र हैं, देहाती छात्र हैं, गरीब है लेकिन होनहार है, जिन्होंने इंजीनियरिंग ITI डिप्लोमा, उनको भी ये संधि दी जाए। इसीलिए एक ही प्लेटफॉर्म पे अलग अलग कंपनियों को बुला के उन सभी बच्चों को एक ही प्लेटफॉर्म पे संधि दी जाए, ताकि उनका जो मेट्रोपोलिस में जाने आने का या उनको इतना अवेयरनेस नहीं रहता है, तो ये सारी उनकी कठिनाइयों को एक मिनिमम यानी उसको कम करके एक ही प्लेटफॉर्म पे रोजगार की संधि उपलब्ध करना, ये हमारा सोचना। मैं ऐसा कहूँगा कि जो बच्चा 12वीं पास हो गया है, 12वीं पास होने के बाद में किसी ने एजुकेशन छोड़ दिया है, वो अपने आप को बेरोजगार समझता है, उसके लिए भी अवेलेबल है। कोई ITI करके आता है, उसके लिए भी अवेलेबल है। कोई डिप्लोमा करके आता है, उसके लिए भी अवेलेबल है। कुछ लोग ऐसे समझते हैं कि मैंने BA किया, BCom किया, बेकार कर दिया। ऐसा नहीं है, उनकी भी रिक्वायरमेंट है। इंडस्ट्री में अलग अलग जॉब रोल के हिसाब से अलग अलग जॉब की रिक्वायरमेंट है और उन सभी को रिक्रूट किया जा रहा है। बशर्ते कंडीशन ये है कि वो जो बच्चे हैं वो कंपनी के रिक्वायरमेंट को सेटिस्फाई कर रहे हैं क्या नहीं, वो इम्पॉर्टेंट है। क्योंकि स्क्रीनिंग तो कंपनी करेगी, उनको जो चाहिए स्किल अगर वो मिल जाता है तो ज़रूरी नहीं है कि भाई वो सिर्फ इंजीनियरिंग के बच्चों को ले। तो हमारे पास में जो डेटा आज के डेट में है वो सभी सेक्टर के हैं। फिर वो इंडस्ट्रीज से हो सकते हैं, सॉफ्टवेयर इंडस्ट्री से हो सकते हैं, रियल एस्टेट इंडस्ट्रीज से हो सकते हैं, कुछ ई-कॉमर्स से हो सकते हैं, इवन मार्केटिंग, मैनेजरियल, एडमिनिस्ट्रेटिव सभी सेक्टर्स के कंपनीज़ को हमने इन्वाइट किया है। तो अकॉर्डिंगली ये सारे बच्चे यानी 12th एजुकेशन से लेके तो पोस्ट ग्रेजुएशन तक ये सारे बच्चों का प्लेसमेंट वहाँ किया जा सकता है। जो रजिस्ट्रेशन हुआ है अहमदनगर से भी हुआ है, पुणे से भी हुआ है, मुंबई से भी कुछ बच्चों ने अप्लाई किया है। जो बच्चे नागपुर से यहाँ से गए हैं, वहाँ रह रहे हैं, जब उनको मालूम पड़ा कि यहाँ पे प्लेसमेंट ड्राइव चल रहा है और पूना, मुंबई, अहमदाबाद, नागपुर की कंपनीज यहाँ पे आ रही है, तो उन लोगों ने ऑनलाइन रजिस्ट्रेशन किया है। मोर देन 200 ऐसे रजिस्ट्रेशन है जो आउटसाइड नागपुर से है, नहीं मीन्स नागपुर, अमरावती, ये ज़िले के बाहर की रजिस्ट्रेशन है। तो ऐसा कुछ नहीं है, कोई रिस्ट्रिक्शन नहीं है। इट इज़ ओपन फॉर ऑल, ये सबके लिए है, कोई भी आ सकता है, कोई भी रजिस्ट्रेशन कर सकता है और ये ड्राइव में सहभाग हो सकता है। कोल्हापूर समाज कल्याण विभागाचे स्वाधार योजनेचे अधिकारी साताप्पा बगाटे यांच्याकडून विद्यार्थ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे। शिष्यवृत्ती केव्हा येणार याची चौकशी करण्यासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि लॉचे विद्यार्थी किरण कांबळे हे समाज कल्याण विभागात 8 दिवस फेरा मारत होता। मात्र बगाटे उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याला परत पाठवत होता। 2021 पासून शिष्यवृत्ती न जमा झाल्याने संतप्त झालेल्या कांबळेने थेट मोबाईलवर चित्रीकरण करत विचारणा करण्यास सुरुवात केली। मात्र बगाटे यांनी चित्रीकरण करू नकोस असे म्हणत धक्काबुक्की केली। घडलेल्या प्रकारानंतर सहाय्यक आयुक्त सचिन साळी यांनी कांबळे यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली। त्यानंतर कांबळे यांच्याकडून लेखी तक्रार मागून कारवाई करण्याचे आश्वासन दिले। माझं नाव किरण रमेश कांबळे, राहायला मी कोल्हापूरमध्ये आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना जी ज्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाहीत अशा विद्यार्थ्यांनी बाहेर शहर ठिकाणी खोली घ्यायची, खोलीचं भाडं द्यायचं, जेवणाचं मेसचं भाडं द्यायचं आणि हे जे पैसे असतात हे स्वाधार योजनेच्या माध्यमातून मिळतात। या स्वाधार योजनेच्या संदर्भामध्ये अधिकाऱ्यांना विचारायला गेल्या असताना, या योजनेची माहिती विचारायला गेले असताना कोल्हापूर समाज कल्याणमधील काल एक प्रकार समोर आला आणि त्या प्रकाराचा मी आय विटनेस आहे, कारण तो प्रकार माझ्यासोबतच घडलेला आहे। त्या प्रकार जो घडलेला प्रकार आहे तो एका मोबाईलच्या रेकॉर्डिंगवर शूट झाला आणि माझ्या फेसबुक वॉलवरून तो व्हायरल झाला। स्वाधार योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिप मिळते।
2021-22 पासून स्कॉलरशिप का मिळाली नाही याचा जाब आम्ही अधिकाऱ्यांना विचारत असताना अधिकाऱ्यांनी आमच्यावर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. सरकारी कामामध्ये, सरकारी कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे कोणताही गुन्हा नसताना माझ्याकडून त्याने तो मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. झटापटी त्यांनी केला. 2 वेळा त्यांनी पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रथमतः त्या अधिकाऱ्यांचं जे बगाटे अधिकारी आहेत त्यांच्या कृत्याचा मी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि असे जे अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांना घरी पाठवलं पाहिजे. आणि जी स्वधार योजना आहे ती स्वधार योजना जी आहे कोणतीही अट न लागता संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सरसकट स्वधार योजना मिळाली पाहिजे अशी माझी मागणी त्या आहे. अधिकाऱ्यावर काय कारवाई केली शाळेने? यानंतर सोशल मीडियानंतर हा मॅसेज स्प्रेड झाल्यानंतर, तो व्हिडिओ स्प्रेड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून याबाबत संतापजनक अशी त्या ठिकाणी प्रतिक्रिया लोकांच्या आल्या आणि यानंतर समाज कल्याण कोल्हापूर यांच्या माध्यमातून त्यांना त्या स्वाधार योजनेचं जे इन्चार्ज होतं ते बदली त्या ठिकाणी त्यांची केली आहे असं आम्हाला समजलं. पण बदली नुसती करून चालणार नाही. असे अधिकारी जे आहेत ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन उद्या विद्यार्थ्यांच्यावर असा व्यवहार करणार नाही. हे कोणत्या गोष्टीवरून आपण म्हणू शकतो? तर मी असं माझी अशी भूमिका आहे कारण त्या घटनेचा मी आय विटनेस आहे. माझी अशी मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबनाची कारवाई करून त्यांना घरी पाठवलं पाहिजे. अकोला जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यावर अंकुश लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत, परंतु अकोला जिल्ह्यातील कोळासा या गावात मात्र गेल्या 4 महिन्यांपासून अवैध दारूची सर्रासपणे विक्री केली जात आहे. याबाबत बाळापूर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन सुद्धा कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अखेर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांसमवेत गावातील महिलांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. 100% झालीच पाहिजे, कारण या दारूमुळे तरुण मुलांवर जे दारूचे संस्कार म्हणजे गाया चाललेली मुलं आहेत, आज त्यांच्या घरामध्ये रोज दारू पिऊन येऊन रोज भांडणे करतात आणि त्या वैतागून महिला इथे आज उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांच्या घरच्या आहेत आणि कोळाचा या गावची दारू 100% आणि परमनंट म्हणजे कायमचीच बंद झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे. यात जर दारूमुक्ती झाली तर आज आमच्या गाव सुखात नांदेल आणि शांततेत राहील, हीच आमची मागणी आहे. तोपर्यंत आज आमची उपोषण असेच चालू राहणार आहे. यासाठी आम्हाला न्याय मिळावा. या ग्राम कोळासावासी महिला गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांना आमच्या युवा व्यसनमुक्ती जन आंदोलन समिती या सामाजिक संघटनेचा पूर्ण पाठिंबा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि या महिलांच्या सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आम्ही या ठिकाणी त्यांना आश्वासन देतो आणि आम्ही शासनाला सुद्धा विनंती करतो की त्यांनी या महिलांची मागणी लवकरात लवकर मान्य करावी आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करावी. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या लोककलावंतांची सांस्कृतिक सेल जिल्हा शाखा परभणीच्या बैठक 21 फेब्रुवारी रोजी पार पडली. शहरातील सावली विश्रामगृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून गीतकार, संगीतकार, गायक विष्णू शिंदे यांची उपस्थिती होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कलाभूषण शाहीर नामदेव लहाडे हे होते. कार्यक्रमाचे आयोजक जिल्हाध्यक्ष शिवाजी सुगंधे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक बागुल. या बैठकीला जिल्ह्यातील लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतीवाद ज्योतिबा फुलेंचा, क्रांतीवाद ज्योतिबा फुलेंचा आदर्श. एक सेलच्या वतीनं आज परभणी जिल्ह्याच्या सर्व आमच्या लोककलावंत पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आम्ही बैठक बोलावली होती. येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोककलावंतांनी कुठली निर्णायक भूमिका पार पाडायची आहे हा एक महत्त्वाचा विषय होता. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय होता की राज्य सरकार लोककलावंतांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये किती उदासीन आहे आणि राज्य सरकार लोककलावंतावरती कसा अन्याय करतं या संदर्भातली माहिती आम्ही संपूर्ण कलावंतांना या बैठकीत दिली. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची महत्त्वाचा आमचा विषय होता की लोककलावंतांचे वर्षानुवर्ष अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न राज्य सरकारकडून सुटावेत म्हणून लोककलावंत सांस्कृतिक सेलच्या वतीने पत्रव्यवहार असेल, मोर्चे असतील, उपोषणं असतील, अशा वेगवेगळ्या आंदोलनातून लोककलावंतांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही आवाज उठवत आहोत आणि राज्य सरकार आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. आणि म्हणून आम्ही कलावंतांच्या या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे की लोककलावंतांकडे जे सरकार दुर्लक्ष करतं त्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीमध्ये कलावंत त्यांची जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका आम्ही स्पष्टपणे या ठिकाणी मांडलेली आहे. आमच्या लोककलावंतांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जसं राज्य सरकार उदासीन आहे त्याच पद्धतीनं केंद्र सरकारसुद्धा उदासीन आहे. आपण पाहिलं असेल केंद्र सरकारनं आता गेल्या काही दिवसापूर्वीच आपलं बजेट जाहीर केलं. सगळ्या विषयासाठी केंद्र सरकारनं तरतूद केलेली आहे, निधीची तरतूद केलेली आहे, परंतु लोककलावंतांसाठी आणि सांस्कृतिक खात्यासाठी भरभरून अशी कुठल्या निधीची व्यवस्था केलेली नाही आहे. आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो. ज्याप्रमाणे केंद्र सरकारचा निषेध करतो त्याचप्रमाणे राज्य सरकारचाही आम्ही निषेध करतो. त्याचं कारण असं आहे की आमच्या अनेक मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित असताना, आम्ही मोर्चे काढत असताना, आंदोलन करत असताना, आम्ही पत्रव्यवहार करत असताना आमच्या सगळ्या मागण्यांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणून राज्य सरकारचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये लोककलावंतांच्या प्रश्नाला घेऊन आमचे सगळे महाराष्ट्रातले कलावंत दिल्लीला धडक मारणार आहेत अशी आम्ही या बैठकीमध्ये घोषणा केलेली आहे. सोलापूर जिल्ह्यात शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित आबा पाटील यांच्या संकल्पनेतून शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य व्याख्यानमाला व शाहिरी जलसा आयोजित करण्यात आला होता. शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या शाहिरी जलशाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. या सोहळ्याला पंढरपूरच्या नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळाले. माय डिअर फ्रेंड आहे हो मोरे. मोरे समाजासाठी नाऱ्या वाजवून पहिल्यांदा बक्षीस दिले त्यांनी. धन्यवाद. आय लव्ह यू. हर जन्मा आला शुभ दिल्या गाडून उभा राष्ट्र धर्माचा. शिवरायाने जाती पातीला, शिवरायाने जाती पातीला दिला नाही थारा.
नीचता, अहो हिंदू मुस्लिम उच्च नीचता, भेद नष्ट सारा आहे. पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी आभारी दिली त्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शनिवार 24 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरच्या खासबाग मैदानात भव्य जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक संग्राम कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आजपर्यंतच्या कुस्तीच्या इतिहासामध्ये कोल्हापूरच्या कुस्ती पंढरी खासबागमध्ये खासबाग केसरी या नावानं आजपर्यंत 112 वर्षाच्या इतिहासात खासबाग केसरी कधी झालेला नाही. या ठिकाणी हिंद केसरी झालेत, महाराष्ट्र केसरी झालेत, अन्य भरपूर केसरी या ठिकाणी झालेले आहेत. पण खासबाग केसरी हे 24 फेब्रुवारी 2024 रोजी होत आहे. या मैदानाचं वैशिष्ट्य असं की या मैदानात ज्या कुस्त्या आपण जोडलेल्या आहेत त्या पूर्णपणे काटा जोड कुस्त्या आहेत आणि तोडीस तोड पैलवान या ठिकाणी कुस्त्या खेळणार आहेत. त्याचबरोबर या मैदानाचं आणखीन एक वैशिष्ट्य की या ठिकाणी भारताला ज्यांनी पहिलं ऑलिम्पिकचं मेडल ज्यांनी जिंकून दिलं ते स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव सर, ते स्वतः ते अनमोल असं मेडल, देशाचं आपल्या अनमोल असं कांस्य पदक 1952 साली जिंकलेलं ते स्वतः त्यांच्या हस्ते घेऊन येणार आहेत. त्या मैदानात सर्व कुस्ती शौकीनांना ते दाखवणार आहेत आणि त्या ठिकाणी ते ऑलिम्पिकचं अनमोल मेडल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक दिग्गज कुस्ती क्षेत्रातले रती महारथी पैलवान त्या ठिकाणी त्या मैदानाला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री श्री संजय बनसोडे साहेब, पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब व अन्य सर्व लोकप्रतिनिधी, रॉयल फॅमिलीतील बिलॉंग करणारे सर्व राजे महाराजे या ठिकाणी छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधल्यामुळे हे मैदान घेतले, तर त्या कुस्ती मैदानाला उपस्थित राहणार आहेत. अशा अनेक वेगवेगळ्या म्हणजे आजपर्यंत कुस्ती क्षेत्रात ज्या घटना घडलेल्या नाहीत त्या घटना आपल्याला 24 तारखेला बघायला मिळतील. तर आपण सर्वांनी या मैदानाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हे आमच्या सर्व पैलवान, वस्ताद, कुस्ती शौकीन यांच्यातर्फे आपल्या सर्वांना निमंत्रण. आणि आपण जरूर या कुस्तीचा प्रत्यक्ष पाहण्यासाठी, डोळ्याचं पारणं फेडण्यासाठी यावं हे आपल्या सर्वांनी नम्र विनंती करतो. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. पंजाब आणि हरियाणा राज्यांच्या शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी आंदोलन करत असतानाच केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना फायदा मिळावा यासाठी ऊस खरेदीच्या दरात 8% वाढ केली आहे. त्यामुळे ऊसाच्या भावात प्रति क्विंटल 25 रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या ऊसाची खरेदी किंमत 315 रुपये प्रति क्विंटल आहे. या निर्णयामुळे ती आता 340 रुपये होईल. दरम्यान केंद्र सरकारच्या निर्णयाचे पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी स्वागत केले आहे. एफआरपीचा निर्णय सरकारने 34 रुपये करण्याचा घेतलाय, त्याबद्दल सहर्ष स्वागत आहे. शेतकऱ्याला 2 रुपये जास्त मिळाले पाहिजे ही कारखानदाराची देखील आमची देखील भूमिका आहे. परंतु दुसऱ्या बाजूला
साखर कारखानदारीला अडचणीत आणण्यासाठी त्या ठिकाणी MSP मिनिमम शुगर सेल प्राइस ही जी आहे ती मात्र 3100 रुपये ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला 3400 रुपये हा FRPचा भाव केला आहे. त्याचबरोबर निर्यात बंदी त्या ठिकाणी साखरेवरती केली आहे आणि त्या ठिकाणी इथेनॉलवरती देखील बंदी घातल्यामुळं साखर कारखानदारीला हे 3400 रुपये देण्यासाठी सरकारनं त्याला पूरक गोष्टी करणं गरजेचं आहे. परंतु सरकार हे त्या ठिकाणी MSP वाढवण्याच्या बाबतीत, निर्यात बंदी उठवण्याच्या बाबतीत आणि इथेनॉलच्या बाबतीत जे सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही आणि त्यामुळे साखर कारखानदारीला खूप मोठ्या अडचणी त्या सामोरे जाण्याची पुढच्या काळामध्ये वेळ येऊ शकते. परंतु सरकारने तातडीने ह्याच्यावरती निर्णय घेऊन MSP जशी FRP वाढवली तशी MSP देखील 40 रुपये करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती तातडीनं करणं गरजेचं आहे. देश व राज्य पातळीवर झालेल्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नांदेडच्या आंबेडकरवादी मिशनच्या 25 विद्यार्थ्यांची विविध क्षेत्रात अधिकारीपदी निवड झाली आहे. यात प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत गरीब घरचा विद्यार्थी अशोक बारसागडे यांनी IIT खरगपूर येथून M.Techचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची नाबार्डच्या ग्रुप अधिकारीपदी निवड झाली आहे. त्यांनी UPSCच्या आतापर्यंत 6 वेळा मुख्य परीक्षा दिल्या असून 2 वेळा त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. आपली पुढील वाटचाल ही IAS होण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 5 वर्षांपासून आंबेडकरवादी मिशनने दिल्ली आणि नांदेड येथे खंबीर सहकार्य केले, त्यामुळे आपणाला हे यश प्राप्त करता आले असेही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च नवी दिल्ली या देशभरातील नामांकित संस्थेमध्ये प्रशासकीय अधिकारी वर्ग 1 पदी त्याची निवड झाली आहे. आंबेडकरवादी मिशन दिल्ली येथे त्याला 1 वर्ष निःशुल्क सहकार्य करण्यात आले होते. राज्य सरकारने 30 कोटींचा विकास निधी दिला होता. मात्र 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या कालावधीत काम पूर्ण का झाले नाही अशी विचारणा करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. परभणी मतदारसंघातील 2019 ते 2024 या कालावधीत मान्य झालेल्या व निधी प्राप्त झालेल्या कामांचा आढावा का घेतला नाही, निधी मिळाला असतानाही काम पूर्णपणे का झाले नाही अशी विचारणा रामप्रसाद बोर्डीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. तसेच याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. आज परभणी जिल्ह्याच्या नागरिकाला म्हणा परिस्थितीचं अवलोकन देश उन्नतीत मला वाटतं डिटेल जिल्ह्याची आले आणि ते वाचल्यानंतर मी बऱ्याच माहित्या घेतल्या. आता एक प्रकरणचं असं आहे की 2019ला DPDCचा निधी मंजूर झाला आणि आज 2024पर्यंत ते काम पूर्ण होऊ शकत नाही. मग राग येणार नाही तर कसं होईल. आणि प्रत्येक ऑफिसमध्ये मग ते जिल्हा परिषद असेल, NACB असेल, कलेक्टर ऑफिस असेल, सगळीकडेच परिस्थिती एवढी भयानक झाली की कोणीही माणूस पैशाच्या व्यवहाराशिवाय काम करायला तयार नाही अशा पद्धतीची सूचना माझ्या कानावर आली. आणि म्हणून एकदा कलेक्टरला सूचना द्यावं, कलेक्टर साहेबाला, तेव्हा हे सगळं झाले, हे एवढं बिघडलंय, हे दुरुस्त करण्याचं काम तुम्ही करावं ही रिक्वेस्ट केली, विनंती केली. आणि याच्यात जर सुधारणा नाही झाली तर मग त्याला सांगितलं की पायातला हातात घ्यायची वेळ आणू नका, एवढीच आमची विनंती आहे. या बातमीबद्दल घेऊया अल्पशी विश्रांती, भेटूया लवकरच. जय भीम.